नमस्कार, मी डॉक्टर प्रतीक सोमनाथ शेटे, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट अँड ट्रान्सप्लांट फिजिशियन. ह्या 7 एप्रिलला वर्ल्ड हेल्थ डे म्हणजे जागतिक आरोग्य दिन आहे. याची थीम आहे हेल्थ फॉर ऑल अँड स्टँड विथ सायन्स. सायन्सचा हेल्थ केअरमध्ये कसा रोल आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. नवीन नवीन इन्व्हेस्टिगेशन, नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत. किडनी केअरमध्ये पण डायलिसिसचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, हिमोडायलिसिस, पेरिटोनियल डायलिसिस, किडनी ट्रान्सप्लांटमध्ये अद्ययावत नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, ज्याच्यामध्ये अक्रॉस द ब्लड ग्रुप, सेम ब्लड ग्रुप आपण करू शकतो ट्रान्सप्लांट, आणि त्याचा सक्सेस रेट पण खूप चांगला आहे. जसं की आम्ही काही वर्षांपूर्वी एक 8 वर्षाच्या मुलाला ट्रान्सप्लांट केलं होतं. त्याची किडनी आजीने डोनेट केलेली होती. त्याची आजी साधारण 75 ते 76 वयाची होती. ती व्यक्ती, तो पेशंट आज साधारण 14-15 वर्षाचा असून फक्त 2 ते 3 मेडिसिनवर त्याची किडनी अत्यंत चांगली काम करत आहे, आणि तो डायलिसिस फ्री आहे, आणि बीपी आणि शुगर पण त्याला बाकी काही व्याधी नाहीये. तर टेक्नॉलॉजीचा आपण कसा यूज करू शकतो हे तर आपण बघितलेलं आहे. बाकी पण काही रोबोटिक ट्रान्सप्लांट वगैरे नवीन काही टेक्नॉलॉजी येत आहेत. बाकी फील्डमध्ये पण ऑर्थ्रोस्कोपी किंवा ऑर्थोपेडिक ट्रीटमेंटमध्ये पण रोबोटिक यूज होत आहे. तसाच किडनी केअरमध्ये पण यूज होत आहे. तर अशा नवीन नवीन माहिती आणि नवीन नवीन संशोधनामुळे आपली हेल्थ केअर कशी इम्प्रूव्ह होत आहे हे आपल्याला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. थँक्यू.